हॅलो सर अँड मॅडम, माझ्या यूट्यूब चॅनल आउटस्टँडिंग नर्सेसवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वी ऑल नो नर्सिंग इज अ नोबल प्रोफेशन. नर्सिंग प्रोफेशन रिलेटेड युजफुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनल आउटस्टँडिंग नर्सेसवर शेअर करत असतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास डू लाईक इट, शेअर इट अँड लीव युअर कमेंट्स अँड सजेशन्स बिलो, or you may follow me on my Facebook page Outstanding Nurse, and don't forget to subscribe on my YouTube channel Outstanding Nurses. First of all, thank you very much for your warm response to my last video. आजचा व्हिडिओ हा लास्ट व्हिडिओचे कंटिन्युएशन आहे. हा व्हिडिओ बघण्याआधी हाऊ टू क्रिएट न्यू अकाउंट फॉर MNC रजिस्ट्रेशन हा माझा लास्ट व्हिडिओ नक्की पहा. आज मी तुम्हाला सांगणार आहे about how to apply online for smart card for nurses in Maharashtra Nursing Council. MNC मध्ये नर्सेस साठीच्या स्मार्ट कार्ड साठी ऑनलाइन अप्लाय कसे कराल. सो लेट्स स्टार्ट गाइज. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या साइटवर आल्यानंतर स्क्रोल करा. उजव्या बाजूला कोपऱ्यात स्क्रीनवर तुम्हाला अप्लाय फॉर स्मार्ट कार्ड हा ऑप्शन दिसेल. स्मार्ट कार्ड साठी अप्लाय केल्याशिवाय तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन रिन्यू करू शकत नाही. सो सगळ्यांनी आधी स्मार्ट कार्ड साठी अप्लाय करा आणि प्रत्येक परिचारिकेकडे स्मार्ट कार्ड असणं अतिशय सोयीचं आहे. वी आर मॉडर्न नर्सेस, वी आर आउटस्टँडिंग नर्सेस अँड नाउ विथ स्मार्ट कार्ड्स वी विल बी स्मार्ट नर्सेस. अप्लाय फॉर स्मार्ट कार्ड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल. स्मार्ट कार्ड लॉग इन मध्ये आता तुम्हाला तुमच्या अकाउंट डिटेल्स भरायचे आहेत. योग्य डिटेल्स भरल्यानंतर लॉग इन करा. आता स्क्रीनवर तुमची MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जवळ असलेली माहिती म्हणजे तुमची प्रोफाईल ओपन होईल. ही माहिती नीट वाचा आणि ती योग्य आहे का याची खात्री करा. या आधीच हाऊ टू अपलोड युअर फोटो व्हाईल अप्लाइंग फॉर स्मार्ट कार्ड इन MNC हा व्हिडिओ शेअर केलेला आहेच. सो तो पाहून तुमचा फोटो इथे अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर स्क्रोल करा. आता ॲड्रेस ह्या कॉलममध्ये ॲड ऑर एडिट ह्या बटनावर क्लिक करा. तुमच्या समोर हा एक फॉर्म ओपन झालेला असेल. तुमचे ॲड्रेस डिटेल्स ह्यात तुम्हाला भरावायचे आहेत. जर तुमचा ॲड्रेस चेंज झालेला असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस अपडेट करण्यासाठी हा ऑप्शन आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल पत्राद्वारे तुमच्याशी व्यवहार करू शकेल असाच ॲड्रेस इथे फिलअप करा. आता ह्या डिटेल्स फिल करून सेव्ह बटनावर क्लिक करा. डिटेल्स सेव्ह झाल्या असतील तर उजव्या कोपऱ्यात स्क्रीनवर बॅक टू प्रोफाईल हे ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. तुम्ही पुन्हा मेन प्रोफाईल पेजवर याल. मी जेव्हा हा व्हिडिओ तयार केला तेव्हा ॲडिशनल क्वालिफिकेशन्स आणि CNE पॉइंट्स हे कॉलम ओपन झालेले नव्हते. सो आता आपण वर्क एक्सपिरियन्स ह्या कॉलमवर कॉन्सन्ट्रेट करूया. वर्क एक्सपिरियन्स ह्या कॉलममध्ये ॲड ऑर एडिट ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर ही विंडो स्क्रीनवर ओपन होईल. आता तुम्ही ह्या डिटेल्स फिलअप करा. क्रोनोलॉजिकली तुमचा वर्क एक्सपिरियन्स आणि त्याच्या रिलेटेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स अपलोड करा. फोटो अपलोड करताना ज्या पद्धतीने आपण प्रोसेस केली त्याच पद्धतीने तुमचे हे डॉक्युमेंट्स ही अपलोड करता येऊ शकतात. आता पुन्हा एकदा खात्री करा की तुमची सर्व डिटेल्स योग्य पद्धतीने फिल केलेले आहेत. सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर मेन प्रोफाईल पेजवर खाली प्रोसीड किंवा पे नाव ऑप्शन स्क्रीनवर उजव्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक करा. आता स्मार्ट कार्ड फीज हा ऑप्शन सिलेक्ट करा. स्क्रोल केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात सिलेक्ट बटनावर क्लिक करा. इथे 4 ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि अवेलेबिलिटीनुसार योग्य ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करू शकता. स्टेप 4 आणि 5 पूर्ण केल्यानंतर आता तुमच्या स्मार्ट कार्ड साठीचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी इलिजिबल झालेले आहात. सो गाइज, कॉंग्रॅच्युलेशन्स. I have tried my best to explain in easiest way about how to apply for smart card. If you like it, do like it, share and comment about video, and don't forget to subscribe on my YouTube channel Outstanding Nurses. Thanks a lot. Have an awesome day ahead.